बुलढाण्यामध्ये महायुतीत कुठेतरी बिघाडी असल्याचं समोर येत आहे। भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंनी सुद्धा अर्ज भरलेला आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, बुलढाण्यामध्ये काय घडतंय? सध्या जर आपण श्रद्धा पाहिलं तर महायुतीमध्ये जे आहे आता बंडाचं चित्र जे आहे दुसऱ्यांदा निर्माण झालेलं आहे। यापूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर भाजपाकडून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र अजूनही आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये आणि त्यामुळे आज परत एकदा भाजपाकडून माजी आमदार विजयराज शिंदे जे आहेत हे भाजप पक्षाचे सध्याचे लोकसभा निवडणूक प्रभारी आहेत आणि त्यांनीच आता आपला भाजपाकडून जो आहे हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। खरं पाहिलं तर महायुतीमध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे आणि शिवसेनेला उमेदवारी देण्यात आलेली आहे। ही उमेदवारी शिवसेनेची उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी भाजपला उमेदवारी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी देखील त्यांनी यावेळी केलेली आहे। तर सोबतच भाजपाचे आमदार श्वेता महाले, आमदार ॲडव्होकेट आकाश फुलकर हे देखील नाराज असल्याचं बोललं जातंय आणि या दोन्ही आमदारांसह विजयराज शिंदे यांचे देखील महायुतीच्या उमेदवाराच्या बॅनरवर फोटो दिसत नाहीत, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप देखील यावेळी विजयराज शिंदे यांनी केलेला आहे। त्यामुळे आता भाजपाकडून किंवा महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून विजयराज शिंदे यांची कशी समजूत काढली जाते आणि समजूत काढण्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात महायुतीमध्ये बंड होत असल्याचं चिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। श्रद्धा, नक्कीच संदीप, अपडेट्स घेत राहू, काय होतं पाहूयात। धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आणि यानंतर विजयराज शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, नेमकं काय म्हणालेत पाहूयात। हे आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना, शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण विचारलं पाहिजे की 6 विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे। त्या 6च्या 6 संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून, मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी 5 वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे, त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली, त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या, की आम्ही मेहनत घेतली। 6च्या 6 विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले। त्या ठिकाणी 6 ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं, कुठे माझा फोटो नव्हता। हा एक प्रकारे भाजपला, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा प्रकार झाला।